पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. सुरुवात कमालीची आहे. यावेळी आपण पाहतोय फलंदाज बाद असेल. जळगाव टीम एक अतिरिक्त खेळाडू 12th मॅन आपण स्कोरर जवळ पाठवून द्या. समालोचक कक्षामध्ये पाठवून द्या. जळगाव टीम खेळाडूंची नावं माहीत नाहीये तुमच्या टीमच्या आलेले आहेत. थँक्यू. यावेळी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबाईलमध्ये पहिलं षटक आपण पाहतोय श्रीकांत यांच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल गुड लाईन स्पॉटला पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलताना पाहायला मिळतोय. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते. वाईट बॉल असेल. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारच्या कंट्रोल मध्ये बॉलिंग केली जाते. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. त्यानंतर विकेट आली. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्यानंतर 2 सिंगल्स आल्यात आणि हा चेंडू वाईड आहे. 3 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वा कमालीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. पहिलं षटक मैदानामध्ये संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 7 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतो. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कमालीचे मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिली मॅच लो स्कोरिंग झाली. दुसरी मॅच हाय स्कोरिंग झाली आणि तिसरी मॅच जर आपण पाहिली जळगावची टीम आहे एका बाजूला संघर्ष क्रिकेट क्लब बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक स्वराज्य ग्रुप स्वराज्य 11 हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. टॉस झाला. टॉस जिंकला स्वराज्य 11 संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर सचिन गाडगे यांना आमंत्रित केलं जाते. त्यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. वेगावर स्वार होत आहेत. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत हे खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर तेवढेच आक्रमक फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटील आहेत आणि त्याचबरोबर श्रीकांत आहेत. यावेळी आपण पाहतोय ब्लॉक होल चेंडू. वा वा
कमालीचा चेंडू आणि तेवढा सुंदर झेल देखील पकडला. संघाला बसेल दुसरा धक्का. सेकंड विकेट डाऊन. सात धावा स्कोर कार्डवर आपण जर पाहिल्या तर दोन फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली होती. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट आली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील सेम परिस्थिती पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघ स्वराज्य क्रिकेट क्लब हा संघ देखील अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि डिफेंडिंग चॅम्पियन असल्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स या टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या बॉडी लँग्वेजमध्ये पाहायला मिळत असतो. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर या टीमची ताकद गोलंदाजी आहे आणि आपल्या ताकदीनुसार खेळण्याचा मानस कर्णधारांनी इथे मनामध्ये घेतला, धारण केला आणि तो मानस इथे यशस्वी ठरवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सलामीचे दोन गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स मिळवून दिल्या आहेत. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार असतील. बॉलिंग मार्कवर सचिन. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज सुभाष जाधव मैदानामध्ये दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून इथे कामगिरी केली जाईल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, सन्मान दिला. कारण जर पाहिलं ना, या आधीच्या मॅचमध्ये आपण सर्वांनी पाहिलं 32 धावांचं टार्गेट होतं, मात्र एका पाठोपाठ एक विकेट जात राहिल्या आणि संघ अडचणीमध्ये जात राहिला आणि परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इथे जर आपण पाहिलं तर विकेट्स टिकून ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सुभाष यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर सन्मान दिला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुभाष यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. मात्र सचिन यांचा चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. ओ यावेळी आपण पाहतोय लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा पार असेल. चौकार. 4 धावांसाठी फाईन लेग रिजन मध्ये चौकार येतोय. स्वराज्य 11 टीम आपण क्षेत्ररक्षण करताय. आपणाला आयोजकांकडून वारंवार सूचना केली जाते की स्पीडअप करा. वेळेत एक इनिंग संपन्न होणं गरजेचं आहे. 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांचा कालावधी प्रत्येक टीमला देत असतो आणि पेनल्टीला व्हॉट अ थ्रो, फॅन्टॅस्टिक. टाळ्यांचा गजर केला जातोय. ज्यावेळी अशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये होते ना, त्यावेळी प्रेक्षकांना सांगावे लागत नाही तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून. आपण जर पाहिलं ना, अगदी यष्ट्यांच्या समोर होता क्षेत्ररक्षक आणि त्या दिशेने जर पाहिलं ना, फक्त एकच स्टंप दिसत होता, एकच स्टंप, आणि तो एक स्टंप हिट केलाय. टाळ्यांच्या गजरात कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. ज्या पद्धतीने त्यानं कामगिरी केली, ज्या पद्धतीने चेंडू अडवला, ज्या वेगाने चेंडू फेकला, फलंदाज यशस्वीरित्या धाव घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, मात्र डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलं. 3 विकेट इथे मैदानामध्ये आपण पाहतोय संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघाच्या. 11 धावा स्कोर कार्डवर. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळाल्या आहेत संघाला. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर गतवर्षीचा विजेता संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कर्णधार मनोहर बोंडे, एक कूल माइंड कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज तयार.
पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी होती आणि पकडली जातीय कॅच, संघाला बसेल चौथा धक्का, 4th विकेट डाऊन. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलर विकेट मिळते या टीमला. संघर्ष संघर्ष संघर्ष, ज्यांच्या नावामध्ये संघर्ष आहे ना त्यांना संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये. संघर्ष क्रिकेट क्लब आणि संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. संघर्षाबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळी जंगलामध्ये सकाळ होते, सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सिंह आणि हरिण जंगलात जागे होतात आणि सिंह त्यावेळी विचार करतो, आज जर मी वेगात धावलो नाही तर आज मला उपाशी मारावं लागेल आणि माझा अंत होईल. तर हरिण दुसऱ्या बाजूने विचार करतं, आज जर मी वेगात धावलो नाही तर सिंह माझे शिकार करून माझा अंत होईल. म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष आहे ना त्यानं संघर्ष करणं गरजेचं आहे. कारण संघर्षातनं माणूस घडत असतो, संघर्षातनं माणूस निर्माण होत असतो आणि संघर्ष करणं प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ज्याच्यामध्ये ती क्षमता असते त्याच्याच वाट्याला संघर्ष येत असतो. इथे संघर्ष क्रिकेट क्लब हा संघ खेळतोय आणि संघर्ष करताना पाहायला मिळतो. 4 विकेट्स माघारी परतल्यानंतर सोमनाथ खरात मैदानामध्ये स्ट्रायकिंगला दाखल झालेत. यावेळी पुन्हा एकदा संधी असेल, कॅच पकडली जातीये. इथे सोमनाथ खरात देखील माघारी परत आहेत. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव या संघाला. संघर्ष करते हुए मत घबराना, क्योंकि संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है, जीत के बाद पूरी कायनात उसके साथ होती है. दुसऱ्या बाजूला स्वराज्य क्रिकेट क्लब स्वतःच स्वराज्य निर्माण करायचंय आणि स्वराज्य 11 संघामधील प्रत्येक खेळाडू मला माझं राज्य निर्माण करायचंय, स्वतःच राज्य निर्माण करायचंय या हेतून दाखल झालाय. गोलंदाज तयार, विकेट हॅट्रिक साठी संधी असेल. इथे हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय, एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. 12 धावा स्कोर कार्डवर, 5 विकेट्स माघारी परतल्यानंतर आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर. स्पीडअप करा, तिसरं षटक आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो, इथे दांडी 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 गुल, फलंदाज होईल बाद, संघाला बसेल 6वा धक्का, 6th विकेट डाऊन. ब्लॉक होल चेंडू होता, कमालीचा बॉल आपण पाहतोय, यॉर्कर लेंथ आणि या प्रकारचे बॉल खोदून काढणं अगदी तारेवरची कसरत करावी लागते. आणि वेग जर आपण पाहिला विक्रम यांचा, विक्रम गलांडे एक वेगवान गोलंदाज आहेत आणि सातत्याने त्यांनी आपल्या टीमसाठी योगदान दिलंय. 3 विकेट्स या षटकामध्ये आपण पाहतोय. एक धाव खर्च केली आहे 4 बॉल मध्ये आणि 3 विकेट्स मिळवून दिल्या आहेत. विकेट अटॅकची संधी निसटली होती, त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. यावेळी आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती मात्र बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा, इथे एक धाव घेतली जाईल. या षटकातील दुसरी धाव येईल. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत. 13 धावा स्कोर कार्डवर, 6 फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील लास्ट बॉल असेल. विक्रम गलांडे बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. या षटकातील लास्ट बॉल. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सागर पाटील आहेत, एका बॉलमध्ये एका धावावर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला विजय माने, एक बॉल, एकही धाव बनवलेली नाहीये आतापर्यंत. यावेळी ब्लॉक होल चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिस्क घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करणार नाहीयेत, कारण की रिस्क फ्री खेळणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर दाखल होणारी टीम असेल यानंतरचे मॅच रविराज ज्वेलर्स विटा आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा टायगर्स.
रविराज ज्वेलर्स विटा आणि मराठा टायगर्स दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण रेडी राहायचंय. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण जर पाहिलं तर ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले रुपेश शेठ बाबर आहेत. आणि रुपेश शेठ बाबर यांचं कौतुक करायच्या आधीच त्यांनी विकेट मिळवून दिली. रणजित शेठ सावंत साहेबांच्या वतीने रुपेश शेठ बाबर यांना बक्षीस येते पहा. सलग 3 विकेट्स घेतल्या तर 500 रुपयांचं बक्षीस. मनोहर शेठ बाबर साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयांचं बक्षीस आहे. म्हणजे बक्षिसांची सुरुवात झालेली आहे. रुपेश शेठ बाबर यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार इथे आहे आणि त्यांच्यासाठी बक्षीस येत आहे. विकेट अटॅकसाठी 500 रुपये. गोलंदाज तयार असतील रुपेश बाबर. इनिंग्स ब्रेक मध्ये यानंतर मराठा 11 हा संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ पाहायला मिळणार आहे रविराज ज्वेलर्स. रुपेश बाबर तयार आहेत. हो यावेळी आपण पाहतोय चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर असेल वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर 19 धावा 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स. 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. रुपेश बाबर बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. अतिशय चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. मोठे फटके खेळू दिले नाहीये. स्कोर कार्डवर जर आपण नजर टाकली तर धावसंख्या नोंदवली जात आहे तब्बल 19 धावा. मंदारजी साटम साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल मंदार साहेबांच्या शुभ हस्ते. मंदारजी साटम साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. यावेळी चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. यावेळी आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला बॉल डॉट बॉल असेल. 24 धावा स्कोर कार्डवर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल आहे या षटकातील. हो यावेळी बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला. वाईड असेल दिशा खराब असेल मात्र पाठीमागच्या बाजूला आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे बॉल अडवला आहे. यावेळी स्टेप फोन खेळण्याचा पुढे सरसावत पदलित करून मारण्याचा प्रयत्न होता बॉल आणि डॉट बॉल येतोय. षटक देखील संपतोय. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर धावसंख्या नोंदवली जाते तब्बल
25 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक, निर्णायक षटक, आणि या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहायचे. 25 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. आणि पाठीमागच्या मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 27-28 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये किती येतील? गोलंदाज तयार आहेत. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर उजव्या बाहेर, दिशा थोडीशी खराब, पंचांच्या जमिनीला समांतर जातील. हा चेंडू अवांतर येईल. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 26 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 26. लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे सातत्यानं पाहिलं जातं. आणि या षटकामध्ये गोलंदाज तयार आहेत. यावेळी आपण जर पाहिलं तर अक्रॉस दी बॅट फटका, मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार चौकार चौकार. धावा मिळतील 4. हे षटक निर्णायक आहे. ही ओव्हर महत्वाची आहे आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा संघर्ष क्रिकेट क्लब जळगाववरनं दाखल झालेली ही टीम यावेळी दिशा थोडीशी खराब असेल. वाईट बॉल असेल. वाईडच्या माध्यमातून आणखीन एक धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाते. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक चेंडू हाताळला गेला आहे आणि एका चेंडूमध्ये 6 धावा आल्या आहेत. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इथे संघर्ष क्रिकेट क्लब या संघाची वेळ थोडीशी बदलताना पाहायला मिळते. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये प्रत्येक धावेसाठी संघर्ष करणारा संघ शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 31 धावा बनवल्या गेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर मनोज बोंडे कामगिरी करतायत. पहिल्या षटकामध्ये या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलं होतं. या षटकामध्ये देखील तो कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर मिसफील्डच्या माध्यमातून चौकार जरी आला असला तरी त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतं. इथे फलंदाज बाद असेल. आणखीन एक धक्का. विकेट नंबर 8. 8वा फलंदाज माघारी परतेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजिंक्य दाखल होताना पाहायला मिळतील. 31 धावा स्कोर कार्डवर. 8 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 बॉलमध्ये बॅटिंग करणारी टीम संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघाचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाचा प्रयत्न असेल कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा. गोलंदाज तयार असतील. मनोज बोंडे कर्णधार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कामगिरी केली जाते. मनोज तयार. ओहो, इथे चेंडू उंच गेलाय. अंतर गाठू शकत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. लागोपाठचा दुसरा धक्का. विकेट नंबर 9. 9वा फलंदाज माघारी परतेल. मैदानामध्ये आपण पाहतोय कशी परिस्थिती आहे. तू चल मे आया. एक फलंदाज माघारी परताना पोहोचतोय तोच पुढील फलंदाज देखील मैदानात माघारी येताना पाहायला मिळतोय. 9 फलंदाज माघारी परतलेत आणि शेवटची विकेट असेल. मनोज बोंडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. 2 विकेट्स मिळून दिल्या आहेत या षटकामध्ये आपल्या टीमला. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार असतील पुढील चेंडूसाठी. यावेळी आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा बदलताना पाहायला मिळालं. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. बऱ्याच वेळा असं होतं चेंडूच्या सरळ दिशेमध्ये क्षेत्ररक्षक उभा असतो, मात्र चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतो आणि जास्त धावा खर्च करावे लागतात. मात्र यावेळी जजमेंट कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. जजमेंट फार महत्त्वाचं आहे आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहेत. यावेळी आपण पाहतोय
हो हो, ब्लॉकहोल चेंडू आणि इथे रनआउटची संधी असेल. इथे फलंदाज धावबाद, धावबाद असेल आणि इथे टीम ऑल आउट होताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 32 धावा नोंदवल्या आहेत. विजयासाठी 33 धावांचं आव्हान असेल. संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघाला विनंती आहे, आपण मैदानामध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघ, चला काही करा, अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. संघर्ष क्रिकेट क्लब काही करा. चला संघर्ष क्रिकेट क्लब घाई करा, थोडीशी स्पीडअप करा, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. संघर्ष 11 जळगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय स्वराज्य 11. हे 2 संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. डिफेंडिंग चॅम्पियन, गत वर्षीचा विजेता स्वराज्य ग्रुप हा संघ आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहू शकतो. विजयासाठी 33 धावांचं टार्गेट आहे. पहिली मॅच आपण पाहिली होती, 32 धावांचं टार्गेट होतं, मात्र या 32 धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे या मैदानामध्ये अशक्य असं काहीच नाही. तुम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच राहत नाही. पाठीमाग जे चिंचेचे झाड आहे त्याच्या समोर, त्याच्या खाली असणारे खेळाडू, विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्या, उभे नका राहू प्लीज. पिंक कलरची जर्सी, ब्लॅक कलरची जर्सी, बसून घ्या खाली सर. मराठा टायगर संघाचे खेळाडू पाठीमागच्या बाजूला खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सगळे, कारण की प्लेयर काउंट करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. ग्राउंडच्या बाहेर बसा, ग्राउंडच्या बाहेर बसा, बाउंड्री रोपच्या बाहेर बसा. ओके, थँक्यू. बाउंड्री रोपच्या बाहेर बसा. क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग करताना अडचण होणार नाही याची काळजी घ्या. खाली बसून घ्या सगळे खेळाडू, व्हाईट कॅप मध्ये जे खेळाडू आहेत. चला विनंती आहे, खाली बसून घ्या पाठीमागचे खेळाडू, तुमच्यामुळे मॅच थांबली आहे सर. मराठा 11 टीमचे खेळाडू पाठीमागच्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सागर पाटील तयार आहेत. स्ट्राईक एंडला विनोद. पहिला चेंडू फुल टॉस आणि तो पाठवून दिलाय. येस, अंपायर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये खेळत आहेत. इट्स बिग षटकार.
6 धावा स्कोर कार्डवर. पहिला चेंडू, दुसरा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय, उंच गेलाय, अंतर गाठू शकतो का? येस इट इज. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बिग 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 हिट, षटकार. 12 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. सागर पाटीलवर आक्रमण चढवलं जाते. गोलंदाज तयार. यावेळी स्ट्रेट खेळलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे नसणार आहेत. लागोपाठचा तिसरा षटकार येतोय. वा, कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदानामध्ये विनोद यांच्या माध्यमातून. लागोपाठचे 3 षटकार, 18 धावा स्कोर कार्डवर. सागर पाटील यांच्यावर चढवलेलं प्रचंड मोठं आक्रमण गोलंदाजानं कमाल केलीच आहे, मात्र बॅटर देखील इथे धमाल करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लागोपाठचा चौथा बिग हिट, षटकार. लागोपाठचे 6 षटकार येतील की काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि लागोपाठचे 6 षटकार खेळले तर 1001 रुपयांचं बक्षीस सुरेशजी बाबर साहेबांच्या वतीने घोषित केला. ते लागोपाठचे 6 षटकार खेळले तर 1001 रुपये. 24 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी मात्र 9 धावांची आवश्यकता असेल आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लागोपाठचे 4 षटकार आलेत. लागोपाठचे 6 षटकार येतील का? उत्कंठा शिगेलाय. फलंदाज विनोद इथे मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी करतायत. एकीकडनं सूर्यनारायण आग ओकतायत, दुसरीकडनं विनोद यांची बॅट देखील बोलतीये. लागोपाठचे 4 षटकार आलेत. लागोपाठचा 5वा येईल का? येस इट इज बिग हिट. लागोपाठचा 5वा षटकार. वा, कमालीची बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसता इतके की आनंद कमी पडेल. काही सहज मिळाला तर तो नशिबाचा बाद, मात्र प्रयत्न इतके करा की नशिबालाही ते भाग पडेल. इथे कमालीची फटकेबाजी. लागोपाठचे 5 षटकार आलेत. लागोपाठचा 6वा येईल का? येस इट इज. लागोपाठचा 6वा षटकार. सामना संपलाय. MSD महेंद्रसिंग धोनी स्टाईल. विनोद ठरतोय या मॅचचा हिरो आणि या ठिकाणी 1001 रुपयांचं बक्षीस. इथे नक्कीच श्री टंच हाऊस सन्मान्य सुरेशजी बाबर साहेबांच्या वतीनं 1001 रुपयांचं बक्षीस विनोद यांच्यासाठी. चला मैदानात बाहेर या. यानंतरच्या टीम्स मराठा टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रविराज ज्वेलर्स विटा. चला दाखल व्हा.